श्री शिवलीलामृत कथा अध्याय 7. सद्गुरूंची भेट होईल, अनाथ सनात होतील, स्वभाव सुधारून सन्मार्ग मिळेल. अध्याय 7. सुमेधा सोमवंत यांची कथा. श्री गणेशाय नमः. हे चंद्रशेखरा, हे धरेंद्र नंदीवरा, सर्पभूषणा, विश्वव्यापका, विश्वनाथा, भूतपतिंता, ब्रह्मानंदा, परात्परा, परमपावन, परममंगल, परमब्रह्मा, पंचवदना, पंचदश नेत्रा, साकडून सुताकडून तुझ्या लीलांचे वर्णन करून घेतोस. तनही तूच बोलतोस. अग्नी हा तुझा नेत्र आहे. तू मृतरूपही असून अमूर्त आहेत. सुमेधा सोमवंत यांची कथा. सूत सांगतात, विदर्भ देशात वेदमित्र आणि सारस्वत नावाचे 2 ब्राह्मण परस्परांचे सन्मित्र, शास्त्रांचे जाणकार होते. त्या दोघांना एक पुत्र होते. मुलांनी वयाच्या 16 वर्षापर्यंत 10 ग्रंथाचे अध्ययन पूर्ण केले. सर्व पौराणिक ग्रंथ मुखोद्गत केले. एके दिवशी दोघा मुलांच्या दोघा पित्यांनी त्यांना बोलावून सांगितले, तुम्ही आपल्या राजाकडे जा, त्याला तुमच्या विद्येचा परिचय करून द्या. राजा प्रसन्न होऊन जे द्रव्य देईल ते घेऊन या. आपल्याजवळ द्रव्याचा विवाह करता येत नाही. तुम्ही द्रव्य संपत्ती घेऊन आलात, तुमचा त्वरित विवाह करता येईल. आपल्या पित्याची आज्ञा घेऊन वंदन करून ते दोघे एकमेकाच्या सोबतीने राजदरबारात गेले. त्यांनी आपल्या विद्येचे यथाचित्त प्रदर्शन केले. एवढ्या लहान वयात त्या दोघांची तल्लख बुद्धी विद्याध्ययन पाहून राजा प्रसन्न झाला. त्याने त्यांना काही द्रव्य म्हटले, मुलांनो, तुम्हा दोघांना मी एक काम सांगतो. ते काम तुम्ही पूर्ण केले तर मी तुम्हाला अधिक द्रव्य देऊन तुमचे दारिद्र्य दूर करीन. तेव्हा मुलांनी राजाला कोणते काम करावे लागेल विचारले. विनोदाने हसत राजा म्हणाला, राजा चित्रांग पत्नी सीमंतिनी शिवपार्वती व्रताचा भाग म्हणून दाम्पत्य पूजा करते. तुम्ही दोघांनी पती पत्नी होऊन तिकडे जावे. सीमंतिनीने तुम्हाला दाम्पत्यातून पुष्कळ सुवर्ण द्रव्य देईल. ते घेऊन तुम्ही इथे या. मग मीही तुम्हाला दान दक्षिणा भरपूर. त्या दोघा ब्रह्मकुमारांना दुःख झाले. ते म्हणाले, राजन, हे काम निंद्य अनुचित आहे. परलोकातही हे कर्म दुःखदायक आहे. आम्ही विद्यावंत आहोत. विद्येने पृथ्वीवरील सर्व राजांना प्रसन्न करून द्रव्य प्राप्त करून घेऊ. त्यासाठी कपट कर्म नाही. विद्या हा पंडितांचा मान आहे. कामधेनूप्रमाणे वेळी केव्हाही लाभदायक आहे, पासून रक्षण करते. द्रव्यासाठी असे निंद्य कर्म केले तर आमच्याकडून विद्येचा अपमान होईल. ती आम्हाला क्षमा करणार नाही. त्याचे दुःखकारक परिणाम आम्हाला भोगावे लागतील. ब्राह्मणा बालकाचे ते निर्भय निश्चयात्मक उद्गार ऐकून राजाने त्यांना समजाविले आणि राजाची आज्ञा पाळली नाही तर शासन केले जाईल अशी धमकी दिली. सोमवंताने श्रीवेश परिधान केला. त्या दोघांना निषद देशाला पाठविले. ते दोघेजण निषद देशाला सोमवारी सायंकाळी पोहोचले. इतर दाम्पत्याप्रमाणे ज्यांची पूजा करण्यास सीमंतिनी आली तेव्हा तिने त्यांचे कपट ओळखले. पण चातुर्याने काही न बोलता शिव व भवानी समजून त्यांची पूजा केली. वस्त्र अलंकार षड्रश अन्नाचे भोजन दिले. दान दक्षिणा देऊन त्यांना निरोप दिला. ते निषेध देश सोडून स्वदेशाकडे निघाले. सीमंतिनीची श्रद्धा एवढी प्रभावी होती की गौरी म्हणून पूजा केलेला श्री वेशधारी सोमवंत ब्राह्मण युवक खरोखर तरुण स्त्री झाली आणि वनातील रस्त्याने जाताना एकांत जागा पाहून सुमेधाला पती मानून कामतृप्तीसाठी याचना करू लागली. सुमेधाला सोमवंताचे बोलणे ऐकून राग आला. तो म्हणाला, चेष्टा करू नको. पुरुष वेश धारण कर. आपण मित्र आहोत, ब्रह्मचारी गुरुबंधू आहोत. परंतु सोमवंताने आपण खरोखर श्री देहधारी झालो आहोत हे पटवून दिले. त्या घनदाट अरण्यात पूर्ण यौवन अवस्थेत एक स्त्री इच्छेने शरीर अर्पण करण्यास अधीर झाली तरी सुमेधाचे चित्त विचलित झाले नाही. काम वासनाने त्याला स्पर्शाप्रमाणे मार्गावरून जाणाऱ्या एखाद्या सत्यवती मनुष्य द्रव्याने भरलेला घडा दिसावा. निर्मनुष्य स्थान असूनही नाही. तो सत्यवचनी सत्कर्मी, वेदशास्त्र निपुण, निर्गवी असतो. तो शंकरांचा अवतार असतो. लोकांच्या कटू निंदात्मक कवचनाचा खेद करत नाही. दुसऱ्याचे रहस्य, दोष, गुण याची वाच्यता करीत नाही. सर्व चराचर गुरुरूप मानतो. आपले पुण्य, तप, दान, अभ्यास दुसऱ्याला सांगत नाही. मूर्ख पंडित यांना मान मानतो. कीर्ती, शिष्य वाढवण्याचा हव्यास नसतो. चित्त निर्विकार निभ्रांत होऊन ज्याला अखंड ब्रह्मसमाधी लागलेली असते पण जाणावा. त्याच्या पादुका मस्तकी धारण कराव्यात. याप्रमाणे तो सुमेध ब्राह्मण युवक होता. स्त्रीरूप झालेल्या आपल्या मित्राला सोमवंताला झिटकारत तिरस्काराने म्हणाला, नसता अनर्थ करू नको, घरी चल, तेथे न्यायनिवाडा होईल. असे म्हणून त्याला घरी घेऊन आला. झालेला वृत्तांत दोघांच्या मातापित्याला सांगितला. हे सोमवंताचा पिता काया परिवर्तन पाहून क्रोधित झाला. दुःखाची छाता राजाला शिव्या अपशब्द बोलत म्हणाला, अरे दुर्जना, माझा एकुलता एक वेदशास्त्र संपन्न पुत्र तुझ्या दृष्ट बुद्धीमुळे स्त्री झाली.
माझ्यासारख्या ब्राह्मणांचा वश तू बुडविलास, माझा सर्वनाश केला. इथे तुझ्या दारात मी प्राणत्याग करीन. राजाला खेद वाटला. सोमयंताला पुन्हा पुरुषत्व प्राप्त होण्यासाठी त्याने 7 दिवस निराहारी राहून अनुष्ठान केले. ती प्रसन्न झाली. राजाला वर माग म्हणाली. राजाने देवी सांगून सोमवंताला पुन्हा पुरुषत्व देण्याची विनंती केली. तू देवीने म्हटले, सिमिंतनी ही निस्सीम पतिव्रता आहे, शिवभक्त आहे. तिचे कर्तृत्व मी बदलू शकत नाही. सोमवंताचा सुमेध हाच वर आहे. सोमवंत स्त्री झाल्यामुळे दोघांचा विवाह करून द्यावा. त्यांना जो पुत्र होईल तो विद्वान होईल. देवीचे वचन ऐकून राजाने वेदमित्र व सारस्वत ब्राह्मणाने दोघांचा विवाह करून दिला. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. अशी सीमंतनीची शिवभक्ती श्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष पार्वतीलाही त्यात बदल करता आला नाही. पिंगलेची कथा. अवंती नगरीमध्ये मदन नावाचा व्याभिचारी ब्राह्मण राहत होता. त्याच नगरीतील पिंगला नावाच्या वेश्येच्या घरी पडून राही. मदनाने आपल्या मातापिता, पद्मकर्म, नियमधर्म सर्वांचा त्याग केला. मद्यमान सेवन करू लागला. ऋषभ नावाचे ऋषी जगोद्धारासाठी सर्वत्र संचार करीत असताना पिंगलेच्या पुण्याईने तिच्या दारी आले. पिंगला व मदन यांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले. त्यांचे स्वागत करून, पूजा करून, उत्तम भोजन देऊन, वस्त्रे प्रदान करून, विश्रांतीसाठी उत्तम पलंग देऊन शय्येवर त्यांना झोपवून रात्रभर त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा केली. दुसऱ्या दिवशी ऋषभ योगीश्वर अंतर्ध्यान पावले. काही दिवसांनी मदन व पिंगला यांचा देहांत झाला. दुसऱ्या जन्मात ऋषभ योगीश्वरांच्या सेवेच्या पुण्याईने आचार्य देचा वज्रभाऊ पट्टर आणि सुमती यांच्या पोटी मदन जन्माला आला. त्याचे नाव भद्रायू ठेवले. पिंगला वेशा हिने दुसरा जन्म सीमंतनीच्या पोटी घेतला व तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले गेले. पट्टर आणि सुमती गर्भवती मदनाचा दुसरा जन्म होती. तेव्हा तिच्याही तर सवतीचा हिला पुत्र झाला तर राज्य त्याला मिळेल अशा मत्सरबुद्धीने सुमतीला विष घातले. थोड्या दिवसात तिची प्रसूती झाली, पण त्या विषाचा परिणाम म्हणून तिच्या आणि मुलाच्या अंगावर क्षते पडली. त्यातून रात्रंदिवस रक्तपू आहे. लहान मुलगा वेदनेने सारखा रडे. सुमतीलाही असह्य यातना होत. ती सारखी बिवळत असे. राणीसाठी राजाने असंख्य उपाय केले, परंतु दोघांचे दुःख जराही कमी होईना. शेवटी त्याच्या रडण्याच्या वेदनेचा तळमळ राजाला पाहावेना. त्यांनी राणी सुमतीला आणि मुलाला घोर अरण्यात सोडून दिले. त्या अरण्यात राणी सुमती मुलासह दुःखाने रडत कणत बसली. मुलगाही रडत राहिला. तशात भुकीने तहानेने व्याकुळ झाला. ती तशी शंकराचा धावा करीत बसली. त्यावेळी योगायोगाने एक वाणी बैलावर माल टाकून चालला होता. मानवी रडण्याचा शोकाचा आवाज ऐकून तो आवाजाच्या दिशेने आला. एक असहाय्य स्त्री व्याधीने ती व तिचा पुत्र यातनेने तळमळत आहेत. भूक तहानेने व्याकुळ आहेत. हे पाहून त्याला त्यांची दया आली. तो राणीला बालकासह आपल्या घरी घेऊन आला आणि त्याच्या पालनपोषणाची त्याने व्यवस्था केली. त्या नगरीचा राजा पद्माकर उदार दयाळू म्हणून सर्वत्र ज्ञात होता. त्याला जेव्हा कळले की वज्रभाऊ राजाची पट्टर आणि व्याधीग्रस्त अनाथ होऊन राहते आहे, तेव्हा त्याने सुमतीला आपली धर्मकन्या मानून एक घर घेऊन दिले. तिच्या व्याधीवर उपचार करण्यासाठी नाना तज्ज्ञ वैद्य बोलावले, परंतु काही उपयोग झाला नाही. या दुर्धर व्याधीने तिच्या बालकांचे प्राण गेले. राजा पद्माकर, इतर लोक तिचे सांत्वन करू लागले. तेवढ्यात एक शिवयोगी तिथे आला. त्याला पाहताच राजा पद्माकर धावत गेला. आदरपूर्वक गृहात आणून त्यांची पूजा केली. सुमती राणीने शिवयोगीच्या चरणावर मस्तक ठेवले. शिवयोगी म्हणाला, हे मुली, तू व्यर्थ आहेस. तुला तुझ्या पूर्वजन्मातील मातापिता, मुलगा, सगळे सोयरे याचे स्मरण आहे का? ते कोठे आहेत? कसे भेटतील? वगैरे गोष्टीचा तुला दुःख आहे का? हा संसार निरर्थक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मातील कर्म आणि भाग्याच्या अनुसार जे नियम नीती याप्रमाणे जीवन जगते, त्याप्रमाणे सुखदुःख भोगते. शरीर नश्वर आहे. आत्मा शिवचरणी रममान झाला नाही तर सुख आनंद प्राप्त होणार नाही. या नाशवंत जगातील कोणतीही अनमोल वस्तू बरोबर घेऊन जाता येत नाही. केवळ भक्ती, सत्य, आराधना जीवनाला उन्मत्त करते. हा उपदेश ऐकून सुमतीने शिवयोगीला नमस्कार केला. त्याने सुमतीला मृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली. आपल्या हातात भस्म घेऊन ते अभिमंत्रित करून सुमतीच्या अंगावर टाकले. क्षणी सुमतीचे शरीर व्याधीमुक्त झाले. त्यानंतर शिवयोग्याने त्याप्रमाणे अभिमंत्रित केलेले भस्म सुमतीच्या मृत बालकाच्या अंगाला लावले. त्या क्षणी बालक जिवंत होऊन रडू लागले. तेही व्याधीमुक्त झाले. सुमतीला आनंद झाला. तिने शिवयोग्याच्या पायावर बालकाला ठेवले. त्यांचे ऋण कधी फेडू शकत नाही अशी स्तुती केली. बालकाला आशीर्वाद द्या म्हणून विनंती केली. शिवयोग्याने सुमती आणि तिचे बालक यांना आशीर्वाद देऊन बालकाचे नाव भद्रायू ठेवले. हा मोठे झाल्यावर पराक्रमी होऊन आपले राज्य मिळविल. हा मोठा होईपर्यंत तू मात्र इथेच राहा. मृत्युंजय मंत्राचे पठण करीत राहा असा सुमतीला आदेश दिला. हे बालक राजपुत्र, कोणाला सांगू नकोस, हेही सांगितले. पद्माकर राजाने आपला पुत्र सुनय आणि भद्रायू दोघांचे एकाच वेळी उपनयन संस्कार केले.
त्यावेळी दोन्ही बालक विद्या अध्ययनासाठी योग्य झाले. सर्व प्रकारच्या विद्या कला यामध्ये दोघेही पारंगत झाले. अशा प्रकारे भद्रायू 12 वर्षाचा झाला. एके दिवशी शिवयोगी प्रगट झाला. त्याने भद्रायूला जवळ बसवून श्रुत, स्मृती, पुराण, धर्म, नीती आणि राजनीती या सर्व ज्ञानाचा बोध केला. सदाचार, राजकीय नियम, त्याप्रमाणे भक्ती, ज्ञान, सांसारिक जीवनातील गृहस्थाश्रमाचे सर्व नियम धर्म सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा आदेश आणि आशीर्वाद दिला. हा 7वा अध्याय जणू कैलास पर्वत असून शंकराचे यामध्ये वास्तव्य आहे. याचे पारायण हीच प्रदक्षिणा आहे. किंवा हा अध्याय हिमालय असून भक्ती त्याची कन्या, तिचे पाणी ग्रहण करून शंकर श्वशुर गृही राहिला. ही कथा पुढील अध्यायात श्रवण करावी. अध्याय 7वा समाप्त. धन्यवाद.